तुम्हाला माहिती आहे का, मी माझी विपश्यना साधना जी आहे, ती आज कंप्लीट केलेली आहे. आजचा माझा 10वा दिवस आहे आणि मोबाईल थोड्या टायमापूर्वी हातात आला. कंप्लीट 10 दिवस माझ्याकडे मोबाईल नव्हता. औंढरात होतं आणि गोरेगावची जी ब्रँच आहे त्यांची, तिथून मी विपश्यना साधना केली. आता मी तिथेच बसले आणि आज एकदम रिलॅक्स बसली आहे. कारण आज कंटिन्यू मेडिटेशन नाही आहे, ध्यान नाही आहे. नाही तर रोज दिवसातले जवळजवळ 10 ते 11 तासांच्या पेक्षा जास्तच रोजची विपश्यना असायची, ध्यान असायचे आणि थोड्या टायमाने स्लॉट्स होते, त्याप्रमाणे आपण विपश्यना करायची असेल ते सांगतात आणि त्याच्याप्रमाणे आपण करत जायचे. तर माझी विपश्यनाची साधना खूप छान झाली. पहिले 3 दिवस जे आहेत ते मलाही प्रत्येकासारखेच मलाही खूप टफ गेले, त्याच्यानंतरही टफ गेले. खूपदा आपल्याला अशा मनात इच्छा होतात की आपण इथे का आहोत, आपण हा मार्ग का चूज केला, आपल्याला काय गरज होती ह्या मार्गावरती चालायची. पण एक ही साधना आहे, ही उपासना आहे, त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण दिवस द्यावा लागतो. एका दिवसात ही साधना कंप्लीट होत नाही. आणि जेव्हा ही गोष्ट गोयंकाजी सांगतात तेव्हा ती आपल्याला पटते. ही एवढी मोठी साधना आहे आणि हे आहे गौतम बुद्धांनी सर्वांना शिकवलेली ही साधना आहे. जी गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना शिकवली, त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या शिष्यांना शिकवली आणि नंतर ही आज 2500 वर्षानंतरसुद्धा आपल्या भारतातली आहे. आणि त्याच्यासाठी मी गोयंकाजींना स्पेशल थँक्स बोलेन की ती व्यक्ती फार महान आहे की त्यांनी ही जी आपली मूळची जी विपश्यना आहे ती आपल्या भारतामध्ये ठेवली आणि ती त्यांच्या ट्रस्टमध्ये शिकवली जाते. खूप छान आहे विपश्यना म्हणजे जवळपास एक साध्वी जे आयुष्य जगते ते आयुष्य, एका साधकाचं आयुष्य आपण ह्या 10 दिवसात जगतो, खऱ्या अर्थाने जगतो. आपण नेहमी याचे साधू संत वगैरे बघतो, आपल्याला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही. आपल्याला थोडीशी त्यांना बोलतात ना, माणुसकी आहे म्हणून दया येते, आपण काहीतरी त्यांना पैसे देतो किंवा काहीतरी अन्न वगैरे देतो आणि वाचवतो. पण खरोखरच जे साधक असतात ते किती टफ ह्याच्यातून जातात, कंडिशनमधून जातात, ते आपण जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये येतो तेव्हा कळतं. साधक बनणं किंवा साधू बनणं, साध्वी बनणं जितकं वाटतं तेवढे इझी नाही. आणि ह्याचा अनुभव मी घेतला, फार छान घेतला अनुभव. फार टफ आहे. एक दिवस आपण जर मौन व्रत जरी ठेवलं तरी आपण हार्डली अर्धा तास ठेवू, 1 तास ठेवू, 2 तास ठेवू, 3 तास ठेवू. पण सलग 10 दिवस मौन व्रत फार कठीण गोष्ट आहे. पण ही करावी लागते कारण इथले रूल्स खूप कडक आहेत आणि हे सगळे आपल्या चांगल्यासाठीच असतात. तर जर तुम्हाला जमलं लाईफमध्ये तर एकदा तरी ही साधना करून बघा. पण ज्यांचं मन स्ट्रॉंग आहे त्यांनीच ही साधना करायची किंवा ही साधना करायची इच्छा प्रकट करावी किंवा ही साधनेसाठी ॲडमिशन घ्यावं. ज्यांचं मन कमकुवत आहे, जे आपल्या फॅमिलीपासून लांब राहू शकत नाही, मोबाईलपासून लांब राहू शकत नाही, बोलल्याशिवाय राहू शकत नाहीत आणि अनेक गोष्टी अशा आहेत ज्या ते करू शकत नाही, अशा लोकांसाठी ही उपासना नाही. कारण आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की किती साधक शेवटी कंटाळतात, रडतात, अक्षरशः नकोसं होतं आयुष्य त्यांना आणि मग ते इथून अर्धवट ही साधना सोडून जातात. अर्धवट साधना सोडल्याने काय होतं की प्रत्येक गोष्ट कंप्लीट नाही होत आणि मग जे पुरेपूर लाभ मिळाला पाहिजेत आपल्या आयुष्यात ते आपल्याला घेता येत नाही. जर ही साधना करायचीच असेल तर हे मनात स्ट्रॉंगली ठरवूनच या की तुम्हाला ही साधना कंप्लीट करायचीच आहे. कुठल्याही परिस्थितीत ही साधना कंप्लीट करणारच हा दृढ निश्चय करा आणि मगच ही साधना करायला या. कारण ही साधना केल्यानंतर तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत ना ते मी शब्दात नाही सांगू शकत. खूप आपल्यामध्ये नॅचरली खूप फरक पडतो आणि मग जेव्हा आपण हे सर्व शिकत असतो किंवा हे आत्मसात करत असतो तेव्हा तोंडातून फक्त एकच शब्द निघतो, थँक्यू गोयंकाजी, थँक्यू गोयंकाजी, थँक्यू गोयंकाजी. कारण त्यांनी जे आपल्यासाठी दिलेलं आहे ही फार अमूल्य गोष्ट आहे आणि हे आपल्या भारतात आपल्या विपश्यना सेंटर जे आहेत ते आपल्या भारतात आहे. अगदी फॉरेनर्ससुद्धा आपल्याकडे ही विपश्यना शिकायला येतात. त्यांच्याकडे सुद्धा असे अनेक सेंटर आहेत, पण तरीही ते आपल्या इंडियामध्ये हे शिकायला येतात कारण ही साधना खरोखरच महान आहे. खूप चांगले अनुभव येतात जर तुम्ही अगदी मनापासून करायला लागलात. मी स्वतः एक मेडिटेशनिस्ट आहे, त्याच्यामुळे मला
खूप लवकर त्या गोष्टी मिळायला लागल्या तर तुम्हाला सुद्धा जर करायची असेल ही साधना तर नक्की आयुष्यात एकदा तरी ही विपश्यना ही साधना करून बघा की कारण जोपर्यंत तुम्ही करत नाही स्वअनुभव खूप महत्त्वाचे आहे त्याच्यात. मी कितीही सांगितलं तरीसुद्धा जेव्हा स्वतः अनुभव घ्या तेव्हा तुम्हाला कळेल की खरोखर ही विपश्यना साधना आयुष्यात एकदा तरी करायला. आणि प्लीज जर जमत असेल स्ट्रॉंग असाल तरच विपश्यना साधना करायला.